जालना जिल्हा मतदारसंघात महिला देखील मागे नसून त्या देखील प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे। त्यांच्या प्रचाराची आणि जालना शहरातील महिलांच्या समस्या आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी जालना रिपोर्टरने महिलांचे चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रात काँग्रेसच्या मंदाताई पवार, शिवसेना शिंदे गटाच्या कालिंदाताई ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वंदनाताई खांडे भराड, शहराध्यक्ष रिंकलताई तायड, मनसेच्या रेखा गंगा तिवरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंगल मेटकर यांनी आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी महिलांचे प्रश्न मांडताना त्या म्हणाल्या की शहरात महिलांसाठी मुताऱ्या नाहीत आणि जेथे आहे तेथे सुरक्षा आणि पाणी नाही। शहरात आजही पाणी समस्या बिकट असून घाण पाणी येते। कृषी उत्पन्न बाजार समितीला खोतकरांनी ओरबाडून खाल्ले, तर विद्यमान आमदारांच्या काळात महिलांना सुरक्षा नाही। महिला आणि लहान मुलींवर अत्याचार होत आहे। लाडक्या बहिणींना 1,500 नाही तर 5,000 रुपये दिले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली। तर काही महिलांनी 1,500 नको परंतु सुरक्षा आणि संरक्षण हवे असे मत मांडले, तर 1,500 रुपये घेऊन महागाई वाढवली असे देखील मत यावेळी मांडण्यात आले। पाहूया कैलास फुलारी यांनी घेतलेली संपूर्ण मुलाखत। प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो। जालना रिपोर्टरच्या माध्यमातून आपण सर्व मतदारसंघातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या उमेदवारांची सध्याची स्थिती आणि त्यांच्या भूमिका मांडण्यासाठी आपण कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहोत, त्यांना बोलतो करत आहोत। आज त्यातलाच एक वेगळा प्रयोग म्हणून आपण सर्व पक्षांच्या महिला पदाधिकारी, ज्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, शहर प्रमुख असतील, या सर्वांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे। माझ्या मागे पाहू शकतात त्या पदाधिकारी पण आहेत आणि त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत। आज या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत आहेत वंदनाताई खांडे भराड, ज्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आहेत। त्यानंतर आहेत कालिंदाताई ढगे, ज्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख आहेत। त्यानंतर रेखाताई गंगा तिवरे, ज्या मनसेच्या जिल्हा प्रमुख आहेत त्या। त्यानंतर रिंकल तायड, जे अजित पवार गटाच्या पदाधिकारी आहेत। मंगला मेटकर आहेत आपल्यासोबत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या जिल्हा प्रमुख आहेत। त्यानंतर नंदाताई पवार, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर ते इथे त्यांचे जे उमेदवार आहेत कैलास गोरंट्याल यांचे प्रतिनिधी म्हणून झालेले आहेत ते। आपण आज या सर्वांशी जाणून घेऊया की त्यांना या एकंदरीत मतदारसंघाच्या समस्या काय आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यमान उमेदवार कसे आहेत त्यांच्या नजरेतून आपण जाणून घेऊया। मी सगळ्यात पहिले वंदनाताई खांडे भराड यांना विचारतो की त्यांच्या नजरेतून या मतदारसंघातील समस्या काय काय आहेत। माझ्या मतदानातून समस्या महिलांच्या, लाडक्या बहिणी योजनेवर महिलांचा भरपूर आहे इच्छा, आणि आम्ही तिथं प्रचारला जातो आहे। तिथं आमच्या आधीच आम्हाला महिला म्हणतात आम्ही बहुच्याच पाठीमागे आहे। नाही, इथल्या समस्या काय वाटतात तुम्हाला जिल्ह्यात, या मतदारसंघातल्या समस्या काय आहेत? रोड, अंडरग्राउंड नाल्यांचा वगैरे हे बहुने भरपूर कामं केली आणि काही काही ठिकाणी चालू पण आहे आता कामं। समस्या म्हणून महिलांच्या अशा काहीच राहिलेलेच नाही। भरपूर ठिकाणी मी पण भाऊंच्या माध्यमाने भाऊकडे गेलेले आहे महिला घेऊन, तर भाऊने आम्हाला शब्द पण दिलेले आहे। काही काही ठिकाणी भाऊने अंडरग्राउंड नाल्याचा, रोडचे त्याचे आणि सभा मंदिर वगैरे सर्व दिलेले आहेत, कामं चालूच आहे त्याचे। त्यानंतर शिवसेनेच्या ज्या प्रवक्त्या आहेत त्यांना विचारतो की त्यांच्या नजरेतून इथल्या समस्या कुठल्या आहेत शहराच्या आणि मतदारसंघाच्या? जवळपास 10 वर्ष झाले तसे नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे। तर ज्यावेळेस आम्ही आता प्रचाराच्या दरम्यान फिरतोय तर आम्हाला प्रत्येक वार्डामध्ये एक महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची जाणवते की 15 दिवसाला पाणी येतं, म्हणजे 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर असंच पाणी येतं। ज्यावेळेस पाणी येतं तर ते 3-3 तास येतं आणि महिलांचं असं म्हणणं आहे की 3 तास जर पाणी आलं तर आम्ही ते साठवायचं कशात, म्हणून ते सगळं पाणी त्यांचं झाल्यानंतर रस्त्यावर उतरतंय। मग ते रस्त्यावरच्या पाण्याला व्यवस्थित नाल्या सुद्धा नाहीयेत की ते पाणी नाल्यावाट जाईल म्हणून। तर मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठी समस्या ही याची पाण्याची आहे। त्याच्यानंतर जे आता जालन्यातलं आपण चित्र बघतोय तर सगळ्यात गांभीर्याची एक विषय आपल्या जालना शहरामध्ये प्रामुख्याने जाणवतोय, तो म्हणजे संरक्षण, महिलांचं संरक्षण। ह्या ज्या आता पाठीमागच्या काळामध्ये ज्या घटना घडत आहेत जालन्यामध्ये, तर याच्यानुसार पण ही पण खूप मोठी समस्या जालन्यामध्ये भेडसावत आहे। वेगवेगळ्या माध्यमातून कायम आंदोलनात असणारा पक्ष म्हणजे मनसे, या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांना काही अंशी सत्ता पण मिळाली होती। आता त्यांना विचारूया त्यांच्या नजरेतून समस्या कुठल्या कुठल्या आहेत? माझ्या नजरेमध्ये पाण्याची समस्या आहे आणि विशेष म्हणजे जे काही लहान लहान मुलीवर बलात्कार व्हायला लागले
त्याच्यावर नियंत्रण ठेवा, काहीतरी त्यांची सुरक्षा करा ना तुम्ही. नुसतं घ्यायचं म्हणायचं, त्यांना मोठीतली मोठी सजा भेटली पाहिजे, त्यांचं अजून काहीच होत नाहीये. आणि विशेष म्हणजे महिलांचं खूप म्हणजे महिलांची सुरक्षाच नाहीये. आणि पाण्याच्या विषयी जर बोलायचं जर तर पाणीच नाहीये, कुठं कुठं म्हणजे पाणीच नाहीये. आणि पाण्यामध्ये एवढी घाण येते ना, तर तुम्हाला बाटल्या भरू किती वेळेस तरी महानगरपालिकेला आम्ही आंदोलन केले, तरी त्या पाण्याचा काही विषय अजून थांबत नाहीये. आणि जर पाण्याचा विषय थांबत नाहीये तर मग आमदाराचा काय विचार आहे? या सर्वांचं उत्तर मंगलाताईने द्यावं मला अशी अपेक्षा आहे. विरोधकांनी जे आरोप केले त्यात किती तथ्य आहेत? विरोधकांनी त्यांना सवय आरोप करण्याची, पण गेल्या 3 वर्षापासून शासन बसलेले. आमचं नगरपालिकेचं जे पद होतं ते 3 वर्षाखालीच संपलेलं आहे. तिथं आता शासन बसलेलं आहे महानगरपालिकेवर. नगरपालिका असताना आमच्या संगीताताई गोरंटल यांनी 7 दिवसाला पाणी दिलेलं आहे, वेळेवर पाणी दिलेलं आहे, भरपूर पाणी दिलेलं आहे, स्वच्छ पाणी दिलेलं आहे. आणि अंडरग्राऊंड नाल्या केलेल्या आहे, स्वच्छता केलेली आहे. घंटा गाड्याची जेव्हा संख्या कमी होती त्याच्यात मोठी भर वाढलेली आहे. मुताऱ्या बनवलेल्या आहेत. आणखीन काय विकास पाहिजे यांना? पाणीच नाही मुताऱ्यामध्ये. मुताऱ्यामध्ये पाणी नाही म्हणतात ते, मुताऱ्यामध्ये पण मुताऱ्या तर बनवलं गेलं ना. मुताऱ्यामध्ये आतापर्यंत तुमचे मंत्री राहून गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दारातली नाली बनवलेली नाहीये. आमच्या नगराध्यक्षांनी अंडरग्राऊंड नाल्या पण बनवल्या, स्वच्छता पण बनवल्या आणि मुताऱ्या दिल्या, घंटा गाड्या वाढवलेल्या आहेत. विरोधकांना आवड आहे, विरोधकांना आवड आहे ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर आरोप करायची विरोधकांची आवड आहे. काय आवड नाहीये. नंतर आपण देखील चळवळीतून आलेले आहेत, आपण देखील खूप आंदोलन केलेलं आहे, मी त्याचे साक्षीदार आहे. तुम्हाला काय वाटतं, जिल्ह्यात शहरात समस्या आहेत का नाही? आहेत ना. कुठल्या समस्या शहरातल्या? इकडे रोड आहेत, नाल्या आहेत, पाणी आहेत. समस्या लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती महिलांना आहे. महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात, 55-50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक जे अन्याय अत्याचार करतात, याच्यावर सरकारने हे केलं पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. आता 1,500 रुपये योजना काढली. या 1,500 योजनेत महिलांना 1,500 नको, सुरक्षा हवी. लाडक्या बहिणींना जे 1,500 आले ते नको असं यांचं म्हणणं आहे. त्यापेक्षा लाडक्या बहिणीला 1,500 नकोय, पण पहिले स्टार्टिंग त्यांच्यापासूनच फॉर्म भरलेले आहे. ते विरोधात आम्हाला आज म्हणताय लाडक्या बहिणीचे आम्हाला 1,500 नको, हे नको. पण त्याच विरोधात लोकांनी तितके आम्हाला विरोध केलेला आहे. त्यांच्या एवढे पोट दुखत आहे आणि आज तेच लोकांनी सुद्धा फॉर्म भरलेले. पहिले स्कीमला तेच पुढे येत आहे. लाडक्या बहिणीचे पैसे केले तुम्ही, पण महागाई किती वाढवलेली. लाडक्या तेलाचा डब्बा 1,800 रुपये, 1,200 लाडक्या बहिणीचे पैसे जाहीरनाम्यामध्ये पैसे आम्हाला 3,000 एवढी महागाई, गॅसचा भाव काय त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या महायुतीच्या बाजूने का महाविकास आघाडीच्या बाजूने, ही महत्वाची भूमिका आहे. मी त्यामुळे त्यांना मध्यभागी उभं केलेलं आहे. त्या दोन्ही पार्ट्या बोलतील त्याबरोबर. आमच्या बरोबर आहे. बघा, यांनी 1,500 रुपये दिले स्वर्गीय इंदिराजीच्या नेतृत्वाखाली आणि राजीवजी गांधीच्या नेतृत्वाखाली. वयोवृद्धांना ज्या विधवा आहेत, अपंग आहेत, त्यांना तेव्हापासून आतापर्यंत त्यांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यात आता पण येतात. त्यांना निराधारचे पैसे मिळतात. आणि 1,500 रुपये देऊन हे काय सिद्ध करणार आहे? इलेक्शन लागल्यावर आम्हाला 1,500 रुपये आमच्या महिलाला द्यायला, फक्त मतदानासाठी, आमचं मतदान घेण्यासाठी महिलाला द्यायला. तुम्ही बघा, जिल्ह्यामध्ये 2 बलात्कार रोज होतात, सामूहिक बलात्कार होतात, अत्याचार होतात. महिलांची जी संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे, कारण की महिला कितीतरी गायब आहेत. जी अख्ख्या महाराष्ट्रामधून तुम्ही आकडा काढा, महिलांची संख्या जास्त वाढलेली आहे. सगळ्या महिला गायब झालेल्या आहेत. कुठे गेल्या महिला? आणि यांनी म्हणतात की आम्ही सुरक्षा. तुमचा गृहमंत्री तुमचा होता, मंत्री तुमचा आहे, तुमचा पंतप्रधान आहे, मग महिला का सुरक्षित नाहीये? मग तुम्ही म्हणता की महिला सुरक्षित पाहिजे. सरकार आमचं आहे. जालन्यात आमदार कोण आहेत?
दिवाळीला पैसे टाकणार होते, लाडक्या बहिणीचे का नाहीये? दिवाळीच्या पैसे ऑक्टोबरला आलेले आहे, आतापर्यंतचे पैसे भाव कर्जमाफी केली, फक्त एका थर्मवर केली. आता जी कर्जमाफी आहे ते सरकारने काय सांगितलं की 50,000च हे लागतं त्यांना उत्पन्न लागतं. आमचं काऊन मग त्यांनी आता सरकार हे केलं नाही. या मुद्द्यावर पण सरकारने बोलायला पाहिजे. शेतकऱ्याच्या शेताला भाव, मालाला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे, नाही मालाला भाव ₹1 पीक विमा यांच्या टायमामध्ये पीक विम्यासाठी हजार रुपये खर्च करावं लागत. भूकंप मागेल त्याला आहे, शेतकरी मागेल त्याला आहे, जन्मलेल्या लेकरापासून तर वयोवृद्धापर्यंत जनसामान्य 3,000 रुपये सोयाबीनचे. मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. आपण ग्रामीण भागामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत आहात, तर आपल्याला काय अनुभव येत आहे? ग्रामीण भागामध्ये महिला त्रस्त झालेले आहेत. त्यांचं तर खरं म्हणलं तर त्यांचा आरक्षणाचा विषय आहे. कारण की आरक्षण जर त्यांना भेटलं मराठा समाजाला तर त्यांची मुलं बाळ शिकतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, त्यांच्या मालाला पिकाला जर व्यवस्थित भाव भेटला तर त्यांचे शेतकरी आपला जगाचा पोशिंदा आहे. हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचं मरण थांबण, रोजचं जे मरायला जो पिळते त्याचं मरण थांबण. हे म्हणतात की आम्ही ₹1 विमा द्यायला. कुठे गेला तुम्ही? ₹1 विमा जर दिला असताना त्या शेतकऱ्याला फाशी घ्यायची वेळ नसते आली. आणि शेतकरी तर मरालाच, पण त्यांचे लेकरांच्या ज्या एमपीसी युपीसीच्या रात्रभर डोळ्यात तेल घालून त्यांनी जे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये पेपर फुटीची मोठी संख्या वाढलेली आहे. त्यांनी तलाठी भरतीचा पेपर फोडला, त्यांनी पोलीस भरतीचा पेपर मध्ये घोटाळा केला. मग यांच्यामुळे त्या शेतकऱ्याच्या गळ्याला फास आलेली, रोज शेतकरी जीव द्यायला लागला. मग यांनी का यांच्या काळामध्ये शेतकरी रोज जीव द्यायला जारंगी पाटलांनी उभा करायचं. त्यांनी कळीचा मुद्दा उपस्थित केला. निवडणुकीमध्ये ओबीसी आणि मराठा फॅक्टर काय परिणाम ठरवणार? ओबीसी आणि मराठा फॅक्टर जर आता विरोधक जर ह्या मुद्द्यावर येत असेल, जर आरक्षणाच्या विरोधक जर आरक्षणाच्या मुद्द्यावर येत असेल तर माझा पहिला विरोधकांना हा प्रश्न आहे, ज्या वेळेस जरांगे पाटलांनी एवढे आंदोलनं केले, मग त्यावेळेस कोणता विरोधी पक्ष ठाम जरांगे पाटलाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहे, आमचं सरकार आलं तर आम्ही पहिलं तुम्हाला आरक्षण देऊ, असं कुठल्या पक्षाने सांगितलं? कुठल्याच पक्षाने सांगितलं नाही. सरकारने आरक्षण दिलेलं आहे आणि सरकारने योजना अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन केले. त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत मराठा युवकांना आतापर्यंत त्याचे लोन मिळत आहे. आणि जे यांनी प्रश्न काढला की ₹1 कुठे पीक विमा, तर मग मला असं वाटतं मॅडमला शेती आणि विम्याबद्दल माहिती कमी असेल. कारण ₹1 विमा आलेला आहे, तर त्यांनी चौकशी करावं की ₹1 पीक विम्यामध्ये विमा आलेला आहे की नाही म्हणून. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान जे काही लाठीचार्ज झाला, जे काही गोळीबार झाला, हा योग्य आहे का? योग्य नाहीये तो. आणि त्यांना पहिलं सांगितलं होतं की राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण भेटणार नाहीये. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आरक्षण मागायला लागले ना. जे आरक्षण तुम्हाला पाहिजे ते आरक्षण तुम्हाला ओबीसी मधून कसं काय आरक्षण देतात? ओबीसी वाले उठणार नाहीयेत का? ओबीसी वाले आरक्षण देऊ शकत नाही ना. आता ह्या वेळेस जारंगे पाटलांना उभा केले होते लोक, काय गरज होती पाठीमागे लोकांना वापस घ्यायची? उभा राहिले होते तर तसेच राहू द्यायचे होते ना. कसे मग वापस घेतले त्यांनी? काय कारण? आता काँग्रेसच्या वतीने तुम्हाला विचारणा झाली की मनसेची या निवडणुकीमध्ये भूमिका काय? आमची भूमिका कोणाला पाठिंबा द्यायचा हे अजून तर आम्हाला उद्या कळणार आहे, अजून माहित नाहीये.
आपण भेटूया छोट्याशा एक विश्रांतीनंतर. चलो हम अपने आप से वादा करते हैं कि ये पर्व हम निश्चित मनाएंगे और अब की बार मतदान का प्रतिशत बढ़ाएंगे, अब की बार मतदान का प्रतिशत बढ़ाएंगे. तो दोस्तों, वैसे वोट देने वाले बहुत हैं और वोट न देने वाले दीवाने भी बहुत हैं, और उन दीवानों के पास वोट न देने के बहाने भी बहुत हैं. तो इन सारे बहानों का गला घोटकर अपनी आने वाली समस्याओं पर चोट कर अपने मस्तिष्क पे मैं वोट करूंगा ये नोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण ती चर्चा तशीच चालू ठेवूया. माझा प्रश्न सर्वांना असा आहे की महिलांचं राजकारणामध्ये प्रमाण अगदी नगण्य आहे. म्हणजे जिथे राखीव आहेत सीट तिथे महिला तर देतातच हे उमेदवार, परंतु ओपन असेल किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा इतर काही पद असतील, नगराध्यक्ष असेल, याच्यामध्ये महिलांना डावललं जातं. तर आणि त्यात घराणेशाही होती. तुमचं काय मत आहे याविषयी? माझं हे मत आहे, खरंच महिलांना तुम्ही आज समान म्हणून पुढे आणता राजकीय, आणि नंतर ती महिला जी समोर चालली तिला मागे ओढतात. असं काय करताय? आम्हाला पण ती इच्छा आहे ना समोर यायची, आणि आमचं पण म्हणणं आहे प्रत्येक महिलाला मान सन्मान मिळालाच पाहिजे. कोणत्याच महिलेचं खच्चीकरण नाही झालेलं पाहिजे. आणि आम्ही जर का आम्हाला जर त्रास असेल, आम्हाला जर मागे ओढत असतील, तर आम्ही इतर महिलांना कसं आणायचं, हा खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर विचार केला गेला पाहिजे. शिवसेनेची काय भूमिका यावर? नाही, मी तर ठाम सांगाल, माझा नेता महिलांच्या बाबतीमध्ये अजिबात जे आता म्हणजे आपण जे ऐकतो, घराणेशाही ऐकतो, महिलांना डावललं जातं हे ऐकतो, हे सगळं माझ्या नेत्याच्या बाबतीत खोटं ठरलेलं आहे जालन्यामध्ये. कारण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ती होते, पण माझ्या कामाला बघून माझं जे काम होतं त्या कामाला बघून मला आज जिल्हा प्रमुख पद अर्जुन भाऊंनी दिलं. मला कृषी उत्पन्न बाजार समितीवर मला संचालक म्हणून अर्जुन भाऊंनी घेतलेलं आहे. मग नुसतं मलाच नाही तर आमच्याकडे असं कधीच महिलांना डावलण्याचा प्रकार होत नाही. त्यामुळं आमच्याकडं असंख्य महिला ज्यावेळेस आमचा ह्या सगळा सन्मान बघून तर असंख्य महिला आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर मला असं वाटतं जे घराणेशाही बोलता तुम्ही, तर आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस जालन्यामध्ये विषय होत होते की महापौरचा विषय होत होता, तर आमच्या अर्जुन भाऊंनी घरात त्यांच्या मुलाचं नाव दिलं नाही, पत्नीचं नाव दिलं नाही, तर एका कार्यकर्त्याचं नाव दिलं. तसंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ज्या होत्या तर त्या आशाताई भुतेकर, तर त्या सुद्धा एक कार्यकर्त्या म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्तीला त्यांनी ते स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे अर्जुन भाऊन जर घराणेशाही हा प्रकार नाहीये, ते महिलांना खरंच सन्मान देतात. आणि सन्मानच नाही नुसता, तर सन्मान पूर्व सगळी वागणूक त्यांची असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पक्षामध्ये अर्जुन भाऊंजवळ महिलांना डावलण्याचा प्रकार बिलकुल होत नाही, सन्मानच होतो महिलांचा. आता जेव्हा ज्या आता माझ्या सहकारी माझ्यासोबत आहेत, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आहेत, तर त्यांनी सांगावं की कधी अर्जुन भाऊंनी महिलांना डावललं का, त्यांना त्यांचा पूर्ण सन्मान दिला की नाही. एक विरोध म्हणून बाजूला ठेवा, पण नक्कीच अर्जुन भाऊंनी महिलांना काय सन्मान दिला हे त्यांनीही सांगावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय की महिलांना स्थानाबद्दल? आमच्या इथे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत आंबेकर भाऊ, आमच्या आंबेकर भाऊला पहिले जालन्यामधून समजा असं सगळं डावललं गेलेलं आहे. त्यांना आमदारकी हा त्यांनी कधी भोगलीच नाही, तरीही सुद्धा ते आंबेकर साहेब असे आहेत आणि ते आम्हाला इतका मान सन्मान देतात, स्टेजवर बोलवतात, प्रत्येक वेळेला आमचं स्टेजवर बोलताना नाव घेतात. खूप मोठे आणि खूप चांगले आहेत ते, आणि त्यांना एवढं जर आमदार झाले असते तर त्यांना आणखीन राजकीय घराणेशाही बद्दल तुमचं काय मत आहे? राजकीय म्हणजे त्यांना असं काही नाही की आपणच मोठं व्हावं असं नाही, ते सगळे कार्यकर्ते घेऊन सोबत चालतात. सगळ्यांना एक ते म्हणतात आम्ही सगळे कुटुंब प्रमुख आहोत. आमच्या शिवसेनेमध्ये जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, ते आंबेकर भाऊ जे आहेत ते आमचे सगळे परिवार आहे आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून चालतात. जसे उद्धव साहेब म्हणतात तसे आंबेकर भाऊ म्हणतात. काँग्रेसवर अनेकदा आरोप झालेला आहे, परतूर असो, जालना असो किंवा भोकरदन असो, की इथे घराणेशाही चालवली जाते. घराणेशाही नाही म्हणता येईल, हा पक्षाचा आदेश असतो की कोणाचं बघा, जिथं जो एखादा कॅन्डिडेट आहे आणि त्याचं वर्चस्व चांगलं आहे, त्यांनी चांगले कार्य केलेलं आहे म्हणून त्यांना तो तिकीट दिलं जातं. म्हणजे त्यांच्या मिसेस म्हणा या मुलगी म्हणा, घराणेशाही नसते ती, फक्त पक्षाचा आदेश असतो आणि तो काँग्रेस पक्ष
पाळतो. आणि खरं म्हणायला गेलं तर आमचे कैलासजी गोरंट्याल साहेब, आम्ही एवढ्या सर्व महिला आहे, कधी आरेकारीची भाषा नाही, सगळ्यांना सन्मानाने बोलणार, इज्जतीने बोलणार. आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर आम्हाला ऑफिसमध्ये घेऊन समजून सांगतात की काही अडचण असेल तर मला भावासारखं सांगा. आमच्या पक्षात असं काही नाही. हे आरोप करणारे लोक असतातच, काय म्हणतात, विरोध झाला नाही तर माणूस कसा पुढे जाईल, म्हणून विरोधक चालूच असतं. आता असं काही घटना नाहीये, कारण की आमचे माननीय आमचे नेते राहुलजी गांधी तिथं सुद्धा बघा घराणेशाही नसल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे साहेबांना एवढं मोठं अध्यक्षपद दिलं गेलं. याला घराणेशाही म्हणताच येणार नाही. त्याच्यामुळे लोक फक्त आरोप करतात. अशा कुठल्या घटना दोन्ही पक्षांचं म्हणणं असं आहे की घराणेशाही म्हणजे जिल्ह्यात नाही राजकारणामध्ये. नाही आहे ना, आहे. कुचे साहेबांची पण राजकारणात बघितलं तुम्ही, भावजेला उभं केलं, ते स्वतः फिरताय. असं हर ठिकाणी आहे. नगरसेवकला पण लेडीज उभा राहतात आणि त्यांचे घरचेच काम करतात. आणि ग्रामीण भागाला पण हे आहे बरं का, सरपंचासाठी लेडीज उभा राहते. सरपंचासाठी लेडीज उभा राहतील, त्यांचे घरचेच बसतात. हे कशामुळं? त्यांनी पण आमच्या सोबत फिरलं पाहिजे, त्यांनी पण आमच्या सोबत काम केलं पाहिजे. आणि त्यांनाच नाहीये तर त्यांच्याच घरातले कश काय चालू लागले, दुसऱ्याला पण चान्स भेटला पाहिजे ना. नाही, चारही महानगरपालिका पाहिले आपण काल झालेले आहे, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेत्याची घरचे तिथे उमेदवार होते ना. आणि फक्त मला याच्यात असं वाटतं की कैलास सेठच्याच घरच्या फिरतात, बाकी कुठल्याही फिरत नाहीयेत. नाही, बाकी कुठल्याच फिरत नाहीयेत. आज आमच्या तेच काम करतात. अर्जुन भाऊंचं जे आहे तर सीमाताई खोतकर ह्या स्वतःही तितकेच फिरतात त्या. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. म्हणून आमच्या माननीय संगीताताई गोरंट्याल ह्या आपल्या पतीसाठी, आमच्या उमेदवारासाठी गल्ली सर्व सगळं हिंडतात. भेटलो. पण मला सांगा, आपला विषय फिरत असेल तर संगीताताई गोरंट्याल नगराध्यक्षांना जर जालन्यामध्ये काय चाललं शहरामध्ये नाही बघायचं तर बघायचं कोणी? अर्जुन खोतकरनी सीमा खोतकर केलं का? अर्जुन खोतकरनी सीमा खोतकरला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं का? हा पण विषय म्हणलं तर ताईंचं नाव घ्यायला ते म्हणजे आमचे ताई खरंच तेवढे सक्सेस आहेत. चांगले लक्ष मांडायला पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे पदाधिकारी म्हणून तुमचं काम आहे ना. आज आता हे बघा, उमेदवाराची बायको असेल, उमेदवाराचा मुलगा असेल, उमेदवाराची मुलगी असेल, प्रचारादरम्यान प्रत्येक जण आपापल्या परिवारासाठी बाहेर रस्त्यावर उतरणार आहे, फिरणार आहे. नुसतं परिवारच नाही तर आज आमच्या सारखे सर्वसामान्य सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत धरून बसले ठिकाणावर, भरपूर ठिकाणावर लेडीजला उभं केलेलं आहे. ते पाठीमागे बसतात आणि ते स्वतः काम करतात. माझ्या पक्षाची आमच्या पक्षामध्ये आमच्या स्वर्गीय इंदिराजी गांधींनी लोकसभेमध्ये महिलाला स्थान द्या म्हणून तिथं ठराव पात्र केला नसता. पण ह्या भाजपच्या सरकारने ह्या लोकसभेला महिलाला, कुठल्याही महिलाला उमेदवारी दिलेली नाहीये. तिथं आरक्षण दिलं नाही. 30% आरक्षण या स्वर्गीय इंदिराजींची मागणी होती की महिलांना 30% आरक्षण मिळालं पाहिजे आणि लोकसभेमध्ये महिला गेली पाहिजे. पण या भाजपवाल्यांनी ते आरक्षण येणाऱ्या लोकसभेला 24 मध्ये 28 मध्ये झालं पाहिजे म्हणून त्यांनी तसं थांबून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या सरकारला महिला पुढे गेलेली खपत नाही. हे सगळं आणि हे सगळे आरएसएसची भूमिका हे मांडतात, हे मनोवादित हे. मी आता समारोपाकडे वळतोय आणि यांना एक शेवटचा असं म्हणजे माझा शेवटचा प्रश्न सर्वांना असा असेल की विरोधकांवर तुम्हाला जर आरोप करायचे तर कुठले 2 आरोप करणार आणि तुमच्या नजरेतून शेवटची एक समस्या कुठली असेल? आणि आता 1000 रुपयाला सिलेंडर झालं, 200 रुपये किलो तुरीची डाळ झाली, 150 रुपये लिटर गोड तेल झालं.
तर तुमच्याकडे तुम्ही तुमचे म्हणजे तुम्ही प्रमुख उमेदवार आहेत इथले काँग्रेस पक्षाचे, तुम्ही शिवसेना गटाच्या उमेदवारावर कुठले आरोप करणार? शिवसेना गटाच्या उमेदवार. आता माननीय माजी मुख्यमंत्री म्हणावं लागेल, आता का मुख्यमंत्री आहे, सध्या इलेक्शन चालू आहे. त्यांनी फक्त लाडक्या बहिणीला आमिष देऊन लाडक्या बहिणीची दिशाभूल केलेली आहे. पण लाडक्या बहिणीची सुरक्षा ही त्यांनी पाहिलेली नाही. तसा त्यांच्यासाठी कायदा पारित नाही केला. त्यांनी लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी शिक्षणाचा कायदा पारित नाही केला. स्थानिक उमेदवारावर कुठला आरोप करणार? स्थानिक उमेदवारावर पण म्हणलं गेलं तर यांनी पूर्ण काय म्हणतात ते आपल्याला मार्केट कमिटी पूर्ण अशी चुरून खाल्लेली आहे, कुठेही राहिलेलं नाहीये. आणि त्यांनी रामनगरचा जो घोटाळा केलेला आहे याच्यामुळे मागच्या वेळेस ते आमदार होऊन आलेले नाही आणि इथून पुढे बी होणार नाही. तुम्ही कुठला आरोप करणार विरोधकांवर? सर्वप्रथम तर हे सत्तेत होते, यांनी ना कुठलं रोड ना पाणी ना काही म्हणजे कुठलीच सुविधा आम्हाला दिलेली नाहीये. आणि महिलांचे सुरक्षेची तर हे तर काही विषयच नाही. म्हणजे किती अत्याचार वाढला, काय वाढलं हे सगळ्यांनीच आपण बघितलेलं आहे. तर हा माझा त्यांच्यावर आरोप राहील की सुरक्षा तुम्ही कुठलीच दिलेली नाही महिलांसाठी. तुम्ही काँग्रेस उमेदवारावर कुठला आरोप करणार? काँग्रेस उमेदवार आम्ही आरोप करते, चव्हाण इथं पाटलीची गल्ली आहे, तिथं अंडरग्राऊंड नाल्या झालेल्या नाही, त्याचे फोटोज आहे. पाटलाच्या भाजी आपातच्या चव्हाणच्या घरापुढं पाऊस आला तर नुसतं नदीसारखं पाणी आणि पूर्ण गटारवरती येते. तर यांनी पाण्याच्या तिथली समस्या आणि रोडच्या याची समस्या यांनी करावी. तुमच्या याच्यात जाहीरनाम्यावर वचननाम्यावर कुठल्या दोन म्हणजे प्रमुख विरोधकांकडे हे म्हणजे त्यांचा विरोध कोणत्या मुद्द्यावर करणार? आम्ही त्यांच्यावर मेन म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, बिस्लरीचं पाण्याचा ही त्यांचा पहिला मुद्दा आहे मागच्या इलेक्शनचा. बिस्लरीचं तर पाणी तर मिळालं नाही, पण आजही 10-15 दिवसानंतर पाणी येतं. तो एक मुख्य आरोप आहे. कारण मला असं वाटतं ते स्वतःला जलसम्राट म्हणवतात. जर ते जलसम्राट आहे तर जेव्हापासून ते जलसम्राट स्वतःला म्हणून घेत आहेत तर तेव्हापासून एक तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नळाला पाणी यायलाच पाहिजे होतं. म्हणजे लोकांनी कायम त्यांना जलसम्राट म्हणून लक्षात ठेवलं असतं. दुसरा विषय, जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्री साहेबांनी युती सरकारने राबवण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस यांच्या सर्व काँग्रेस नेत्यांनी ह्या योजनेला विरोध केला आणि स्थानिक आमदारांनी सुद्धा ह्या योजनेला विरोध केला की ही योजना फसवी आहे, ही योजनेमध्ये कुठलं तथ्य नाही, निवडणुकीपुरतच ह्या योजनेचं नुसतं हे होत आहे. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांनी 200 सभा घेतल्या. हो तुम्हाला ते सांगते, विरोधातच सांगते मी की दुसरा मुद्दा माझा लाडक्या बहिणीचा आहे. ज्यावेळेस अर्जुन भाऊनी 200 सभा घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी ज्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत होता तर त्याच्यानंतर विद्यमान आमदारांनी त्यांनी सुद्धा मग हे लाडके बहीण योजना राबवण्याचे जागोजागी बॅनर लावले. तरी त्यांनी घोषणा केल्या की आमच्याकडे पहिला आम्ही इथं महिलांचे फॉर्म भरून घेऊ. तुम्ही जर ह्या योजनेला विरोध करत होतात तर मग तुम्ही का महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि मग पुन्हा तुम्ही योजना राबवणं सुरू केलं? हे माझे 2 आरोप आहे यांच्यावर. जर तुम्ही बोलत होते विरोध आहे तर मग तुम्ही त्या योजनेमध्ये लक्षच घालायला नाही पाहिजे होतं. लाडक्या बहिणीला जर आपण मनसेकडे येतोय, मनसेला विचारू की आता तुमच्याकडे कोणते मुद्दे राहणार आहेत आणि पुन्हा त्या मुद्द्यावर तुम्ही आंदोलन करणार आहात का? हो, आमच्याकडे पाण्याचा मुद्दा राहील आणि आमच्याकडे लाडक्या बहिणीचा पण मुद्दा राहील. लाडक्या बहिणीला जर तुम्ही 1500 रुपये द्यायला लागले तर तुम्ही कमी करा ना. जे भाव वाढले तुमचे ते कमी करा. नाही कमी करा तर 5000 रुपये द्या महिन्याला. लाडक्या बहिणीला 5000 रुपये भेटले पाहिजे महिन्याला. तुम्ही जर आमचेच पैसे आम्हाला देऊ लागले तर तुमचे पैसे काय कामाचे? एवढी महागाई. आणि विषय म्हणजे माझा मुद्दा राहील शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याला ज्या बाया कापूस असतात त्यांना 1200 रुपये क्विंटल आणि त्यांच्या भावाला म्हणजे त्यांच्या मालाला फक्त 6000 रुपये. पण त्यांच्या हातात काय पडतं तुम्ही सांगा? 5000 रुपये दिल्यावर कापूस नाही 5000 रुपये नाही. म्हणजे ते पिको म्हणजे ते नाही म्हणजे त्यांची मेहनत करून एका क्विंटाला मागं फक्त 5000 रुपये द्यायला लागले. मग हे काय कामाचे? तुम्ही जर भाव कमी करत नाहीयेत ना तर ते म्हणजे ज्या मालाला भाव वाढवत नाहीयेत तुम्ही तर तुम्ही 5000 रुपये द्या ना. लाडक्या बहिणीला 5000 रुपये द्या. म्हणजे आमचेच पैसे तुम्ही आम्हाला देऊ लागले ना. 3000 मिळाले ना, आमचेच पैसे आम्हाला देऊ लागले. 5000 रुपये मग कुठे? 5000 रुपये द्यायच्या माध्यमातून, टॅक्सच्या माध्यमातून, पेट्रोलच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही लाडकी बहीण योजना आमचेच पैसे आम्हाला पाठवले आणि आमच्या विद्यार्थीची शिष्यवृत्ती तुम्ही थांबून ठेवलेली आहे.
स्वाधार योजना थांबवून ठेवलेली आहे आणि सर्वसामान्यांचे पैसे तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून जीएसटीच्या माध्यमातून घेतलेत आणि ते लाडकी बहीण म्हणून तुम्ही परत पाठवलेत आणि म्हणता की आम्ही लाडकी बहीण योजना, आणि ही योजना कुठल्याही एका पक्षाची नसून ही शासनाची योजना आहे म्हणून आमच्या आमदारांनी ही योजना राबवलेली आहे. विरोध केलेला नाहीये, विरोध करणार नाही, काँग्रेस करणार नाही. आपण इथं थांबूया. महिलांनी फार प्रांजळपणे आणि एकदम स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या भूमिका इथे मांडलेल्या आहेत. शहरी समस्या असतील किंवा त्यांच्याशी संबंधित सगळ्या समस्या असतील याविषयी त्यांनी फार चांगल्या आणि सोप्या शब्दात आपली मांडणी केलेली आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मतदारांना एक आव्हान करावं, कॉमन आव्हान. सगळ्यांनी 20 महिलांनी 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करावं. महिलांचाच निर्णायक ठरणार आहे, त्याच्यासाठी जास्तीत जास्त आणि विचार करून मतदान करा. विचार करून आणि चांगला उमेदवार निवडून आणा. चांगला उमेदवार पण आपल्या सगळ्यांनी काय केलं, विचार करून मतदान करा. आमचे आमदार निवडून आणा. मला वाटतं ही चर्चा संपणारी नाहीये. काय केलं हे विचार मला करून वाटतं ही मतदान चर्चा करा. संपणारी नाहीये. आपण भेटूया पुढील भागात. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मतदारांना एक आव्हान करावं, कॉमन आव्हान. सगळ्यांनी 20 महिलांनी 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करावं.